हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज आपण बनवतो इडली सांबर चटणी. त्यासाठी मी इडली पात्राच्या ह्या प्लेट्स घेतलेल्या आहे. त्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊया आपण. हे पहा, मी टाकलं आहे तसं इडली पात्रात लावून घेऊया आपण हे इडली. त्यानंतर आपण एक कढई घेऊया. हे माझं तुरीचं वरण रेडीच आहे सांबर करण्यासाठी. थोडंसं लसूण मी वाटून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. थोडंसं जिरं, कांदा, हे पहा थोडंसं हलवून घेऊया. तेजपत्ता, मिरची, हळद, थोडासा टोमॅटो, त्यानंतर मीठ, मिरची पावडर, चिंच, गूळ आणि हा सांबार मसाला, हे सगळं टाकून आपण हलवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, हे आपण बनवलेलं वरण त्यामध्ये टाकूया. आणि हिंग, कोथिंबीर. हे वरण उकळतं आहे, सांबार उकळते तोपर्यंत आपण चटणी बनवूया. हे खोबरं घेतलेलं आहे, त्यात कोथिंबीर, थोडीशी मिरची, मीठ, थोडंसं जिरं, हे सगळं टाकून वाटून घेऊया ही चटणी. हे पहा, ही चटणी आपली रेडी झालेली आहे. तोपर्यंत हे आपला सांबार पण उकळलेला आहे. हे पहा, चटणीसाठी वरून आपण तडका देऊया. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकूया. मोहरी, जिरं, थोडीशी 2-3 लाल मिरच्या, हे तडतडलं सगळं व्यवस्थित की हे चटणीमध्ये टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून. हे पहा, आपली चटणी छानपैकी रेडी आहे. इकडे इडली पण रेडी आहे. सगळं इडली मऊ लुसलुसीत बॅटर कसं बनवायचं हा व्हिडिओ मी नंतर बनवेन. चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास तुम्हाला हा व्हिडिओ. हे पहा, एका ताटामध्ये टाकून घेत आहे मी. सांबर, चटणी आणि इडली असली अगदी भारी होते. हे घरी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय. रामकृष्ण हरी.